नमस्कार. आपण देवा जाधवर सरांची चालू घडामोडीची 70वी आवृत्ती बघत आहोत. तर आजपासून आपण परीक्षेला जाता जाता हे काही पार्ट्समध्ये कंप्लीट करून घेणार आहोत. ठीक आहे. पण आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला एक सांगायचं आहे की यापूर्वीच 1-2 तासापूर्वी मी एक व्हिडिओ बनवून अपलोड केला. टॉपिकचं नाव आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिले अधिवेशन आणि ते माझ्याकडे एक माइंड मॅपचं पुस्तक आहे जे मी तुम्हाला दाखवते. तर त्याच्यातून मी हे तुम्हाला शिकवलेलं आहे. तर त्याला एक कमेंट आलेली आहे, मला ती कमेंट तुम्हाला दाखवायची आहे. 1-2 मिनिट. तर कमेंट मी तुम्हाला नंतर दाखवते, आधी पुस्तक दाखवून देते, कारण मी तेव्हा तुम्हाला पुस्तकाचा संदर्भ दिला नाही, यासाठी दाखवू शकले नाही. म्हणजे नाव सांगू शकत होते पण माझ्या डोक्यात आलं नाही. तर पुस्तकाचा संदर्भ दिला नाही कारण मी जो व्हिडिओ बनवला तो उभा होता, तो चार्ट उभा होता आणि त्याच्यावर मला आडवं करून दाखवता येत नव्हतं. ठीक आहे. तर हे ते पुस्तक आहे, युनिक अकॅडमीचं आहे आणि लेखक वरद मीरा रवींद्र देशपांडे असं लेखकांचं नाव आहे. तर मला याच्यात मी तुम्हाला त्याच्यातही सांगितलं की याच्यात माइंड मॅप थ्रू अधिवेशनं काही दिलेली आहे महत्त्वाची. गव्हर्नर जनरल व्हॉइसरॉय काही चार्ट फॉर्ममध्ये दिलेले आहेत, जे मला पर्सनली आवडलं की एकाच याच्यात चार्ट फॉर्ममध्ये सगळं होऊन जातं, म्हणून मी तो व्हिडिओ आणला. ठीक आहे. आणि अशा पद्धतीने दिसतंय तुम्हाला. तर अशा पद्धतीने चार्ट फॉर्ममध्ये आहे, म्हणजे मला पुढच्या वेळेपासून हे सिरीज घेऊन येता येईल. तरी तुम्ही मला रिप्लाय द्या, ही कंटिन्यू करायची का नाही करायची, त्यानुसार मग मी तुमच्या रिप्लायनुसार घेते डिसिजन. ठीक आहे. तर मला काय सांगायचं होतं की त्याला एक कमेंट आलेली, तर ती कमेंट योग्यच आहे. तुम्हाला कमेंट पण दाखवते, हे बघा दिसते तुम्हाला, विजिबल होत असेल. तर विनायक म्हणून स्टुडंट आहे. तर त्या विनायक सरांनी काय कमेंट केली की एओह्यूम एक सेवानिवृत्त नागरी सेवक यांनी 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. अगदी बरोबर आहे. सुरुवातीला याला भारतीय राष्ट्रीय संघ म्हटले गेले, परंतु दादाभाई नौरोजी यांच्या सूचनेनुसार त्याचे नाव बदलले गेले. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांनी कमेंट केली. त्यांनी कोणत्या गोष्टीला कमेंट केली मी हे पण सांगते. पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे की महादेव गोविंद रानडे दिसतंय, इंडियन नॅशनल काँग्रेस हे नाव रानडेंनी सुचवलं आहे असं पुस्तकात दिलेलं आहे. आणि हे मी काय क्रॉस चेक केलं नाही त्यावेळेस. ठीक आहे. या सरांची कमेंट वाचल्यानंतर मी 4 संदर्भ पुस्तकं बघितली, त्याच्यात क्रॉस चेक करण्याचा प्रयत्न केला, पण मला डायरेक्टली असं काही सापडलं नाही की त्यांनी नाव चेंज केलं म्हणून. पण मग मी शेवटी गुगल सर्च केलं, तर गुगल सर्चमध्ये आहे खरंच की दादाभाई नौरोजी यांनी नाव चेंज केलं आहे. मी त्यांना रिप्लाय पण दिला, त्यांची कमेंट मी पिन केलेली आहे सगळ्यांना नीट दिसण्यासाठी. मी त्यांच्या कमेंटला रिप्लाय पण केला आहे. ओके सर, थँक्यू फॉर करेक्शन, बट गिव मी सोर्स ऑल्सो, कारण मी अदर सोर्सेस चेक केले, त्यात संदर्भ भेटला नाही, पण गुगल सर्च केल्यावर तो भेटला. तर ह्या गोष्टीतून आपल्याला एक कळतं की तुम्ही पण काही असतील, तुम्हाला जर काही वाटत असेल की हे असं नाही आहे, याच्यात थोडं करेक्शन आहे, तर तुम्ही बिनधास्त सभ्य भाषेत, फक्त जसं ह्या सरांनी ऑदर काहीच बोलले नाही, त्यांनी फक्त काय टू द पॉईंट त्यांनी ते सांगितलं काय होतं. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही सांगू शकतात, मी पण त्याच्यात करेक्शन करू शकेल. आणि अशानेच एकमेकांच्या साथीने आपलं काही कुठे लॅकुना काही असेल तर आपण तो करेक्ट करत जाऊन पुढे जात जाऊ. ठीक आहे. दुसरी गोष्ट अशी की इंडियन नॅशनल युनियन असं तिचं नाव होतं आधी, आणि आय थिंक 1884ला त्याची स्थापना ॲलन ह्यूमने केलेली होती आणि तिचं नाव बदलून मग 1885ला इंडियन नॅशनल काँग्रेस असं नाव झालं आणि ते दादाभाई नौरोजींनी दिलं असं मला गुगल सर्चमध्ये पण सापडलं. आणि या सरांनी ते निदर्शनास आणून दिलं. तर त्या सर जर ऐकत असतील तर त्यांनी मला सोर्स पण द्यावा कशातून त्यांनी वाचलं आहे, म्हणजे मग पुढे त्यानुसार आपल्याला पण सर्च घेता येत जाईल. बाकी आपण आता आजच्या पुढच्या व्हिडिओकडे वळूया. तर परीक्षेला जाता जाता मध्ये आज आपला पहिलाच व्हिडिओ आहे, पार्ट फर्स्ट. तर पहिली न्यूज आहे आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन. आंतरराष्ट्रीय मसाला क्वीन म्हणून परिचित असणारा अंबिका महिला सहकारी औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा कमल शंकर परदेशी यांचे 2 जानेवारी 2024 रोजी वयाच्या 63व्या वर्षी खुटबाव तालुका दौंड
जिल्हा पुणे येथे निधन झाले. पुढची न्यूज, हिंगणघाट येथे इन ब्रॅकेट वर्धा राज्यातील पहिले स्मार्ट कॅफे टॉयलेट उभारण्यात आले. पुढची न्यूज, अरबी समुद्रात सोमालियाच्या किनाऱ्याजवळ माल वाहतूक करणाऱ्या MV लीला नॉर्फॉक जहाजाचे अपहरण करण्यात आले होते. मात्र भारतीय नौदलाच्या मार्कोस कमांडोंनी थेट जहाजावर उतरत 15 भारतीयांसह 25 जणांची सुखरूप सुटका केली. या जहाजाच्या मदतीसाठी नौदलाने युद्धनौका, सागरी गस्ती विमान P-8I हेलिकॉप्टर तैनात केले. 20/11च्या हल्ल्यावेळी मार्कोस जवानांनी ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो राबविले. ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो 1980 मध्ये श्रीलंका युद्धावेळी ऑपरेशन पवन राबविले होते. मालदीवमध्ये ऑपरेशन कॅक्टस राबविले होते. हे 2 ऑपरेशन नीट लक्षात ठेवा. ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो कधीचं आहे आणि ऑपरेशन कॅक्टस कशाशी संबंधित आहे, नंतर ऑपरेशन पवन कशाशी संबंधित आहे, ह्या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा. 20/11च्या हल्ल्यावेळी ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो, श्रीलंका युद्धावेळी ऑपरेशन पवन आणि मालदीवमध्ये ऑपरेशन कॅक्टस. ठीक आहे. आता श्रीलंका युद्धावेळी ऑपरेशन पवन कसं लक्षात ठेवा, आपले हनुमानजी, पवनपुत्र हनुमान म्हणतो आपण त्यांना, बरोबर. तर सीतामय्या जेव्हा श्रीलंकेला होत्या तर तेव्हा आपले हनुमानजी तिकडे गेले होते उडत, बरोबर. तर मग ते कोरिलेट करून लक्षात ठेवा. श्रीलंका युद्धावेळी ऑपरेशन पवन राबवले होते. कसं लक्षात ठेवाल, पवनपुत्र हनुमान म्हणतो म्हणून त्यावरून लक्षात ठेवा. ठीक आहे. मालदीवमधलं ऑपरेशन कॅक्टस लक्षात ठेवा आणि ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो 20/11च्या हल्ल्यावेळी. पुढची न्यूज, अयोध्येतील विमानतळाचे नाव आता महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले. महाकाल महालोक उज्जैन मध्य प्रदेश येथे नव्याने बांधलेल्या देशातील पहिल्या आरोग्यदायी आणि स्वच्छ फूड स्ट्रीट प्रसादमचे उद्घाटन करण्यात आले. कसोटी क्रिकेटमधील सर्वात छोटा सामना जानेवारी 2024 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पार पडला. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत पाहुण्या भारताने यजमानपद दक्षिण आफ्रिकेच्या 7 गडी राखून पराभव केला. हा सामना 642 चेंडूचा ठरला. पुढची न्यूज, HBD पंजाब या दुर्मिळ आजाराचा पहिला रुग्ण जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा येथे आढळला. नीट लक्षात ठेवा, HBD पंजाब पहिला रुग्ण कुठे, जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील साळवा येथे. रक्तातील नात्यात विवाह केल्यामुळे हा आजार होतो. या आजाराची रुग्णसंख्या सर्वाधिक पंजाबमध्ये असल्यामुळे याला HBD पंजाब असे नाव देण्यात आले. या आजारात रक्तामधील लोहाचे प्रमाण कमी असते. पुढची न्यूज, रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम RRTS रॅपिड रेल ट्रान्झिट सिस्टीम पूर्ण झालेलं भारतातलं पहिलं राज्य बनण्याचा मान उत्तर प्रदेशला मिळाला आहे. ठीक आहे. गुजरात येथील प्रस्तावित राष्ट्रीय सागरी वारसा संकुलात महाराष्ट्र राज्याचे दालन उभारण्यासाठी राज्य सरकारने 39.60 कोटी रुपये 39.60 कोटी रुपये मंजूर केलेले आहे. भारतीय वंशाचे डॉक्टर अमृतपाल सिंग यांना वैद्यकीय सेवेसाठी नाईटहुड सन्मान देण्यात आला. किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने उत्तराखंडमधील शाश्वत जमीन व्यवस्थापन तज्ज्ञ आणि शेतकरी विजय जरदारी यांना वसुंधरा सन्मान, हैदराबाद येथील डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीला वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुन्हा वाचते, किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या वतीने उत्तराखंडमधील शाश्वत जमीन व्यवस्थापन तज्ज्ञ आणि शेतकरी विजय जरदारी यांना वसुंधरा सन्मान, तर हैदराबाद येथील डेक्कन डेव्हलपमेंट सोसायटीला वसुंधरा मित्र पुरस्कार जाहीर करण्यात आला. पाकिस्तानी नियंत्रण रेषेजवळ कारगिल येथे हवाई दलाने प्रथमच रात्रीच्या वेळी यशस्वीपणे विमान उतरवले. C-130J हे सुपर हर्क्युलस श्रेणीचे परिवहन सेवेतील विमान नुकतेच कारगिलच्या लँडिंग ग्राउंडवर उतरवण्यात आले. कारगिल येथील ही धावपट्टी तब्बल 10,500 फूट उंचीवर आहे.
कारगिलच्या धावपट्टीवर हवाई दलाने यापूर्वीही अनेकदा विमाने उतरवली आहेत, परंतु रात्रीच्या वेळी विमान उतरवण्याची ही पहिलीच वेळ होती. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम क्रमांक पटकावला. मुंबई महापालिका द्वितीय, कोल्हापूर महापालिका तृतीय स्थानी आहे. पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे ई-गव्हर्नन्स निर्देशांक जाहीर करण्यात आला. त्यात पिंपरी चिंचवड महापालिकेने प्रथम, मुंबई महापालिकेने द्वितीय आणि कोल्हापूर महापालिकेने तृतीय स्थानी क्रमांक पटकावला. पहिले मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलन 12 जानेवारी 2024 रोजी पैठण छत्रपती संभाजीनगर येथे डॉक्टर सुरेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. मराठा साम्राज्यातील घोडदळाचा अविभाज्य भाग ठरलेल्या भीमथडी अश्वांना स्वतंत्र प्रजातीची अधिकृत मान्यता मिळाली आहे. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय पशु अनुवांशिक केंद्राने राजपत्रीय अधिसूचना या संदर्भात प्रसिद्ध केली. भीमथडी अश्वांच्या प्रजातीचा जन्म महाराष्ट्रात भीमा नदीच्या काठी झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी SC/ST विद्यार्थ्यांसाठी नुकतीच योगश्री नावाची सर्वसमावेशक सामाजिक कल्याणकारी योजना सुरू केली आहे. कोणती? योगश्री योजना SC/STच्या विद्यार्थ्यांसाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी. गिर्यारोहक सविता कंसवाल यांना मरणोत्तर तेन्झिंग नॉर्वे राष्ट्रीय साहस पुरस्कार प्रदान. त्या 16 दिवसांमध्ये माउंट एव्हरेस्ट आणि मकालू सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला आहेत. सविता कंसवाल. ठीक आहे. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन द्वारा आयोजित स्पर्धेत केवळ 7 वर्षांच्या निष्ठा टोने आर्णी यवतमाळ येथील हिचा सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर पहिला नंबर आला. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन द्वारा आयोजित स्पर्धेत 7 वर्षांच्या निष्ठा टोने कुठली आहे? आर्णी यवतमाळ. सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय पातळीवर पहिला नंबर आला. जपानमध्ये 1 जानेवारी 2024 रोजी 7.6 रिश्टर स्केलच्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. भारतीय अभिनेते कबीर बेदी यांना इटलीचा नागरी सन्मान ऑर्डर ऑफ मेरिटने सन्मानित करण्यात आले. नवी दिल्लीतील तिहार कारागृहानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहात कैद्यांसाठी कपडे धुलाई यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. राज्यातील हा पहिलाच प्रयोग. नवी दिल्लीतील तिहार कारागृहानंतर येरवडा मध्यवर्ती कारागृहात कपडे धुलाई यंत्र राज्यातील हा पहिलाच प्रयोग. पुणे येथे नेचर वॉक ट्रस्ट व पुणे वन विभाग आयोजित वाईल्ड महाराष्ट्र महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे पुण्यात जगातील पहिले डिजिटल थेरॅप्युटिक सुरू करण्यात आले. जगातील भारताचा विकास दर विद्यमान आर्थिक वर्षात 6.9% to 7.2% दरम्यान राहणे अपेक्षित आहे, असा अंदाज डेलॉइट इंडियाने वर्तवला. अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे 5वे अखिल भारतीय मराठी व बालकुमार साहित्य संमेलन बारामती पुणे येथे पार पडले. अध्यक्ष स्वाती राजे, स्वागताध्यक्ष सुकुमार कोठारी. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल बिनाका गीतमालाचे उद्घोषक बिनाका गीतमालाचे उद्घोषक अमीन सयानी, दिग्दर्शक अभिनेते गौतम घोष आणि ज्येष्ठ नृत्यांगना अभिनेत्री लीला गांधी यांना पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पिफ डिस्टिंग्विश्ड अवॉर्डने तर बाहुबली RRR चित्रपटाचे संगीतकार MM किरवानी यांना संगीतकार SD बर्मन पुरस्काराने गौरविण्यात आले. गुजरातमधील 2002च्या दंगलीत बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील 7 सदस्यांची हत्या केल्याप्रकरणी 11 दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2024 मध्ये रद्द केला. गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला जानेवारी 2024 मध्ये. न्यायमूर्ती BV नागरत्ना आणि उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. ठीक आहे.
अशा पद्धतीने आपण आज पहिला पार्ट आणलाय. पुढचा पार्ट मी जरा मोठा आणेल, कारण परीक्षेला जाता जाता हा टॉपिक सरांनी बराच दिलेला आहे आणि तो आपल्याला कंप्लीट करावा लागेल. खूप मोठा आहे, ठीक आहे. म्हणून तो मी मोठ्या मोठ्या पार्ट्समध्ये आता पुढच्या वेळपासून घेऊन येईल. धन्यवाद. आणि मला याचा पण फीडबॅक द्या की हे माइंड मॅप आपण कंटिन्यू करायचं आहे की नाही. मला पर्सनली आवडलेलं आहे, कारण सगळा सार एकत्र होऊन जातो आणि माइंड मॅप थ्रू आपला अभ्यास खरंच खूप छान होतो. मी काय करेल आता, हे माइंड मॅपचा अभ्यास करताना इतर कोणते माझ्याकडे सोर्सेस आहे आणि ते याच्यात ॲड करायचे असेल तर मी ते पण ॲड करेल, कारण इथे चांगली जागा पण दिलेली आहे त्यांनी. तर अशा पद्धतीने आपले व्हॉइसरॉय गव्हर्नर जनरल पण होतील आणि महत्त्वाची काँग्रेस अधिवेशने पण खूप छान पद्धतीने होतील. मला फीडबॅक द्या, त्यानंतरच मी आता पुढचा व्हिडिओ बनवेल, नाहीतर मग आपण स्टॉप करूया. ठीक आहे. धन्यवाद.